दमदार एंट्री पण पोला टाकली. आता मोनाला फोन केलाय का आणि कारण की मोनाची आठवण काय कारण की रोजचे गाईज वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. काल झोपलेलो काहीतरी सकाळी म्हणजे 5 वाजता, तो आता डायरेक्ट 5 वाजता उठली कारण की मला थोडा स्टोनचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते थोडा पेन करत होता. जर त्याला कुणाला असेल त्याला माहितीच असेल स्टोनचा पेन म्हणजे किती पेन होतो. तो खूप भयंकर वय होता म्हणून झोपलो. ते आता डायरेक्ट उठलोय. अजून 4 आहेत, 2 पडलेत, अजून 2 बाकी आहेत. आता फ्लॅटवर चाललोय म्हणजे चहा नाश्ता करता आणि ते छोटू पण आलेत आमचे म्हणजे प्रिन्स आणि प्रिशा. आणि कारण की मोनाची आठवण काय कारण की रोजच्या तिचं मला 2-3 फोन असतात एकामेकाचे, कुणाला नाही तर कुणाला 3 नाही केलं तर मी करेन, मी नाही केलं तर ती करेल असं म्हणून तिचा पहिला वर्ड असतं हॅलो गाईज. बघू तिला भेटायला जायचे आता पावसाळ्यामध्ये कारण की तिकडे खूप खूप चांगले झरे आहेत. आता हिला पण आहेत तिकडं पण आहेत. बघू आता चहा नाश्ता करून झालं. आता काहीतरी घरी सामान आणायचे म्हणून याला घेऊन चालले पाठी टाइमपास. आणि तलाठी बाईंनी आपली गोड लाल सोय केलेली आज कारण की फायनल आहे म्हणून आम्ही ना ऐकत. मी कुठल्याही टीमला सपोर्ट करेन कारण की मला जास्त क्रिकेट समजत नाही. नारियल पाणी घ्यायला आले बाईला. नारियल पाणी पियायचे बोलतं बाई नाही पियाचं कर हिर. आता तिघं जण नाश्ता करायला बाईने आपला फुल सपोर्ट केला म्हणून बाई करतं मना करतं नाश्ता घाल. बाई आता कामाला लागले. बाईचा पगार झाले हो काय बाई काला ऐकतं. बाई करतं 5 स्टारला जाऊ. आणि कद्दू बाईची आपली वापसी झालेली आहे मुंबईमध्ये 1 महिन्यानंतर म्हणून बाईला बोललो जरा आपला पनवेल फिरवावा ना बाई. आम्ही बाबा शॉर्मा पण कसं मला इथंच खायचे कसं तुमच्या तिथे मी आमच्या इथे काला खाता आले इकडे मॅच बघायला. अजून यांचं सेटअपच चालले हो. विराट कोहलीची 99वी कॉफी आणि त्याची 100वी कॉफी लपला एवढा आहे काय बाय ना. फुल सेटअप चालू आहे. येऊ का इकडे दिले म्हणा चिकन गाठला परल नाही तर बरं आहे माझी याला आधीच घालताना आते आहे माझं काय माहिती काय व्हायचं ते. अरे दे इकडे चहा दे मला. फुल फुल बाई नारे बोल नारे बोल नारे बोल नारे बोल. यार भाई बघू शकता तुम्ही फुल जल्लोष विशाल भाई कडून. भाईची एकदम फेवरेट. अभिनंदन कद्दू तुझी टीम जिंकल्याबद्दल. तडतडे पाण्यात खूप खुश आहे. हे बघा तुम्ही फुल जल्लोष.
डोळ्यात खुशीचे अश्रू आलेले आहेत. तब्बल 18 वर्षानंतर कप आलेला आहे बालू. भाईची खूप एन्जॉय चालू आहे कारण की 18 वर्षानंतर तब्बल ट्रॉफी आलेली आहे. खूप एन्जॉय करतो आणि पाऊस पण पडतोय खूपच एन्जॉय. पेट The next day. असं काय गुड मॉर्निंग भावांनो. काल रात्री तुला लेट झोपलो म्हणून ते लवकरच उठले 9 वाजता. तरी पण मला लेटच वाटतंय तो कारण की आज थोडं टँकरचा काम करायचं होता. थोडे त्याचे पार्ट्स खराब झाले होते आणि त्याचं तेच आणायला चालले पनवेलला. चाय नाश्ता करून झालाय कधी. सामान वगैरे घेतलं आता चाललोय सामान द्यायला फिटरला. फिटरने फोन करता राही लवकर आहे त्याला दुसरीकडचं जायचं. बरं का विमान माझे आलो. हाय कर. हाय हाय बाय कर. ही मेहंदी कुणी काढली तुझे हातावर? मेहंदी कुणी काढली? कुणाला पाहिजे? मला पा दे. मला पा दे. पा दे. इथं 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 इथं. गाडी सर्व्हिसिंगला टाकायला जायचे कारण की तिचं आता सर्व्हिसिंगची वेळ आलेली आहे कारण की 6,000 किलोमीटर चालली. भाई आपण 6 महिन्यानं 6,500 किलोमीटर चाललेलं ना दे का भाई आपला. सहज मी दिवसाने 50 किलोमीटर जरी फिरतं 50-60. आता जायचे पण यो पाऊस काय थांबाचं नाव नाही घे. आणि नागलेकर तर पाऊस दिल्यावर जाऊ. अरे पाऊस 2 महिन्यानं जाईल का? 2 महिन्यानं गाडी घेऊन जायची ती. अरे काय नागले बघू आता. नागलेला वरबडीत आणतं त्यांच्या घराची. पहिले तिचा म्हणा सगळं कागदपत्र घेऊ देत नाही त्याच्यातली वस्तू काढू देत. पहिली गोष्ट मला वाटलं मीच लवकर पोचले पण पाकिस्तानचा नागले सगळ्या आधी पोचलेला इथे. बघू आता यांचा किती टाइम मन देतात ते म्हणा गाडी. आज वार बुधवार तर आज पोलाड गावावरून आलेला आहे. तर खूप लोकांची फरमाईश होती का पोलाड भाईला भेटायचे पण भाऊ आमचा गावाला होता म्हणून आता त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करणार आहेत. हार आणि श्रीफल म्हणजे काय बोलतात त्याला नारियल देऊन त्याचा सहर्ष स्वागत करायचे. मग आज काय प्लॅन नव्हता आणि पाऊस पण पडत होता आणि आम्ही कुठे गेलोच नव्हतो म्हणून बोललो जरा आमच्या इकडे वलवली का वल्लभच्या इकडे कुठं कोलवडीच्या इकडे धबधबा आहे तिथं जातो जरा शूटबीट मारतो. थोडी फोटो आलेच पाहिजेत ना मार्केटमध्ये. बरसात के मौसम में. हे बघा तुम्ही पोलाडची दमदार एंट्री. पण पोलाड टकली झालेला आहे. पोलाड भाई तुम्हारा बहुत स्वागत है पनवेल आदय में. 1 महीने के बाद आए. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है बहुत मेरे को. और हमको मिस किया क्या? नहीं किया. क्या यार तू हमको फोन नहीं कर रहा था. बर्थडे विश भी नहीं किया था. या इकडे जायचे. दादाने बघितले. मी तर अजून कधी आलो नाही. तो पण ना आला. पोलाड भाई तू इधर कभी आया क्या? नहीं. पोलाड भाई भी नहीं आया. हम तीनों भी पहले बार आए. अभी हम लोग जा रहे हैं. पोलाड भाई को उधर डुबाएंगे. कार रे त्यात काही समजा नाही. दारे बंद केले. तो तिथंच जातोय. तिथून आहे वरती जायला कुठला आहे ना. आशुभाईने बघलं इकडे नेली तर आशुभाई पाटणा 10 कुपट्या टाकेल. आता इथून वरती चरल का ही बसली तर ही काराला 10 खोकलं निवडवायला लागते. काय ज्या पोलाड देखील भावांना दुसऱ्या रस्त्याने नेले असते तर तुटले असते म्हणतो वाटतं. फॉर्च्यून तिथपर्यंत जाय असेल ना.
तेच मी बघते जाते का तुम्ही तिकडनं बघली तर उपट्या घालतील ना रे. अरे बाबा शिवाई ब्लॉग नको बघू माझा आवाज झालास. मी इथं डंपर कसं चालतं डंपरचा टायर आणि आपला टायर बरं कसं. आता तुला माहिती. भावांनो फायनली इथपर्यंत तर पोहोचवले. तिथनं पोरशी हे बी इथं लय भारी शिवाई. चल चल. अरे तिथनं नाही बरोबर. डगर मारला तर पार. ही बघ डबल एजी JCB. अरे दोन माइंड नसेल ना चालू. आता काय तिथं बंद आहेत ना. अरे ते का केबल तर टाकले ना लाईन माइंडच्या. अरे बाबा यो किती कोणती या साईडचं. बाबा बाबा फर्स्ट टाइम बघतोय. चल पुढे. अरे का आता कधी आहे टाकू का. अरे तिथं घे. थांब रिवर्सला लावू ना. लहाव. मस्त नजर आहे आणि इथं बसायला सायलेंट पीसफुल एकदम. भावानो बघा पोलाट भाई देख मेरा हाथ भी पकड़ भाई. जाएगा तो तेरे को मिलेगा नहीं. घर वाले को तो ऐसा लड़का देखो. 3-4 माले खाली विकी. खूप सुंदर. मी तर फर्स्ट टाइम आलो इकडे. भावांनो तुम्हाला कॅमेरा समोर गाडी एवढीशी वाटत. आम्हाला तर डोल्यालाच एवढीशी वाटतंय. तुम्ही आलं ना का खूप मस्त आनंद आहे इथं. या नक्कीच. दुकान माखंद्र थोडा डिझर आहे देख. आता मोनाला फोन केलाय का असा निसर्ग दाखवण्यासाठी, पण ती काय माझा फोन ना उचली. तिने नेट बंद केले. तिची वाटतं रिचार्ज संपले म्हणा. तर त्याच वाटतं क्या रे मोना का रिचार्ज खत्म हुआ है क्या. तो वो फोन नहीं उठा रही है. बघू शकता तुम्ही गाडी पण किती सुंदर वाटतंय तिथे. तीर मारताय का साली तू. जाशीला खाली. एकदम परफेक्ट. भावांनो आता चाललो. खूप सुंदर सुंदर फोटो आले आहेत आणि मी टाकणार पण आहे आणि गाणी पण टाकणार आहे. अबे जिंदा हूँ तो जी लेने दो पी लेने दो बड़ी बरसात में जी लेने दो. क्या पोलाड पोलाड भाई. तुम भी आओ इधर. और फॉर्च्यूनर लेके 4x4 4x4 फॉर्च्यूनर. 4x4 फॉर्च्यूनर. देखो पोलाड भाई थोड़ा बोलने में गड़बड़ आता है, इसीलिए थोड़ा समझ के लो. क्या पोलाड भाई. और पोलाड भाई का ब्लॉग देखते जाओ. अभी उसका नया आईडी बनाने का इंस्टाग्राम पे. क्या बनाने का नाही क्या. बघू शकता तुम्ही गाडीचा हाल. इकडे तिकडे चाललंय. टायरला फक्त काय झालं नाही पाहिजे एवढाच, नाहीतर 6-7 हजारला घोडा लागणार. मग अजून का 50 लाखाचा तुझा टायर पाहिजे का. कितीला टायर असतं. भारी भारी गाड्यांचं हे बघू शकता तुम्ही. गाडीची स्लिप हो रहा है. मग भावांनो पूर्ण गाडी स्लिप होतोय इकडनं तिकडनं. गेर पकड. सुखरूप खालती उतरलेलो आहे पोलाड भाईच्या कृपेने. इथनं येणार होतो. पर एक दीड वाजता गाडी टाकलेली शोरूमला. भाईला चांगला भाई फटाफट गाडी दे, कारण की आपल्याला जास्त कामं 2 व्हीलर वाजतात म्हणून गाडी झाली 6:30 वाजता. तर चालल्या नागले भाईला घेऊन. नागले भाई सकाळपासून तसाची. त्याने का कॉस्ट्यूम उतरवला नाही. माझी इकडे 3 ड्रेसिंग झाली आणि तरी त्याचा कॉस्ट्यूम उतरे नाही. काय बोलायचा. नागले आवडणं गेलतो तिथे एवढं सुकून वाटलं ना असा. पण ही आता मोना आता मॅसेज करते काला करते घ्याल तर. अरे झाडे बरं चांगला दाखवायला घ्याल तर तुमच्याकडे निसी गावता चाललेली काय घेतले आता शोरूम मधना. त्याला पाठवला बोललो निसता गाडीचाच काय दाखवायचा म्हणून गाडीचा दाखवला नाही. त्याला झाले तो निघल आता. निघचल बोललो पटाकसे. ते नुसती पुशी होतं इकडे तिकडे. अरे बरं तिला आता चिखलानच उतरवायचे. तिला कुठं पुसता. आता दोघंच निघलोय.
कारण की आमचा एक पार्टनर गेले गोव्याला, तो थोडा फॅमिलीसोबत फिरण्यासाठी, म्हणून आम्ही दोघंच बोललो कुठं जायचं आता बघू, कुठेतरी वाशी नाही तर मुंबईला कुठेतरी जातो दोघंच. लई इच्छा झाली ती खायची, लई दिवस गेलो ना आम्ही बाहेर. मी कुठं बाहेर निघलो ना ट्रॉफिक नाही लागणार असा थोडी एखादी होणार आहे का. इथं जेवढी ट्रॉफिक लागली तर पुरं किती लागायची. आणि जास्त कमेंटमध्ये बोल नका म्हणा, कारण की आम्ही आगरी आहो भाई. आम्ही डायरेक्ट ट्रॉफिक डायरेक्ट आम्हाला यो शब्द येतं बाबा, मला डायरेक्ट आताच सांगतं. काही लोक येतील हां ट्रॉफिक हे ते, बाई म्हणा येतात असं मी बोलतं. मग त्यान काय तरी आमचा पॉलाड असतं तर बाबा नात खुला गेले असतं त्यांनी. आलो आता कॅफेला 1 BHK, बघू कसा टेस्ट काय आहे तर त्यांचा. लाजवाब एकदम जुने कालाची फुल. एकदम डायरेक्ट गोव्याची फील येते का, डायरेक्ट गोव्याची फील येते. असं वाटतं का गोव्याला आलो मी. गोव्याला जायची तर इच्छा आहे, मग जायचे पण. एकदम लाजवाब दिसतोय, एकदम सेम टू सेम गोव्याची फील येतोय का ना भावा. पोर्तुगीज. हा बघू आता गोव्याला जायचा प्लॅन पण करायचे. बाबा आम्हाला खायला लागतं दोघांना पण. सांग रे कसं आहे, आपण खातो त्याच्यापेक्षा. मस्त. अरे वा, मस्त. यो पण लय भारी ज्यूस आहे. बघू आता मनात ट्राय करून. मस्त की धाब्यावर खाले असतं बटर चिकन ते, आणि इकडं मागवला त्याला सांग तर मस्त की धाब्यावर खाले असतं. याला निस्ती घाई झाली सौकाराची. वार काय करतेस मग आता. वाह वास एक नंबर येत आहे. झालेलं आहे आमचं पूर्ण जेवण वगैरे करून बाईचा आराम करायची सुरुवात झालेली आहे. बाईने इकडे यो पुस्तक घेतला वाचायला, शाळेत तर कधी वाचलं नसेल म्हणून तर प्रत्येक इथं वाचतो. शाळेत वाचायला टाईम नाही तेव्हा भेटला. पण बाई खूप सुंदर होता. आणि फक्त लास्टचा खाला तो लय गोरीड बनवलेला, कारण की आमच्यासारखे ते मसाला नाही बनवीत म्हणून लय गोड लागला आम्हाला. या तुम्ही पण नक्कीच लय भारी लागतोय. इथं वाशीमध्ये 1 BHK 1 RK त्याची खालती आहे, आणि 1 BHK या 2 BHK वरती आहे. या नक्कीच 1 BHKला खूप चांगला लागतो. जाऊ का. नाही रे, पण गोव्याची मजा आली इथं म्हणा. आता चालल्यावर काहीतरी गोड खायला. तिथं तर पाकाच तो गोड खाला लास्टचा आयटम, आणि दुसरं आणलेलं एवढं चपाती एवढंच काहीतरी ते काय लागलं टाकून ना ते चपाती आणलेले तेच टाकू. आणि आपण ते दुसरं खाल्लं ते चौकंडी ते चिप्स मध्ये नाचोस आणि टाकूस असं आहे का. माझं चाललं आम्ही ह्या गायला काय खायला झालं. हा तर डिझर्ट म्हणजे भाई आपण आगरी भाषा डायरेक्ट गोर चाललं झालं गोर. बघू आता कुठे नेतं यो गोर काय आला म्हणा. यावेळी काय तारा केल्या आणि इकडे बाहेरशीच ऑर्डर. मग काय गाडी खायचं, कोणच्या काय गाडी नसली ना काय करील तो बिचारा. तिकडे खुर्च्या पूल असल्या मग इकडे बसायला लागेल कटाड्यान. मग अरे काय शॉप तर यायला तिकडे लावल्यानंतर बसायला जरा बरं वाटतं. झालं विरा ते बरं का. आम्ही या आणले पिस्ता, काय माहिती ते कशी लागतं, म्हणजे चांगली लागली, बरं लागतंय पिस्ता. आम्ही नॅचरलची आईस्क्रीम खाऊनच मोठं झालो, पण ही जिलाटो आईस्क्रीम आहे ना लाजवाब लागली भावांनो. मन खुश केला. फर्स्ट टाइम खाली अशी आईस्क्रीम, पण लय भारी लागली. आता चाललो घरी. बघू आता उद्याचा प्लॅन काय होतं, कुठं जायचं. कुठं जायचं रे. धंद्यावर काय शॉपवर. अरे मस्त की फिराबिराचा आईच्या गावात जिंदगी एकच आहे, परत तर भेटणारी. मजा मोज करायची भावांनो. मस्त की खाऊन पेट भरून आईस्क्रीम खाऊन घरी आलोय. आता बघू पुढचा प्लॅन काय होतंय. काय नाही झालं तर डायरेक्ट लोकेश दादाची जाणार, टाइमपास करणार आणि झोपाला. पैकी घरी झोपलेलं तर दादाने फोन केला का ये बाहेर जायचे. तर मी बाई ड्रेसेसिंग वाचून मस्त की बोललो काहीतरी बोललो आता परत घालील. तर बघते तर बाईने काम लावलं इथं त्याच्या घराला, वरती ती तालपत्री मारली. आणि भावांनो माझं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू.
कमेंट करा.